अरे चंद्या, कशाला अजून रंग बनवतोस? इथे एका तरी भिंतीला रंग लागतोय का? अरे इथं काय चाललंय ते सगळं माझ्या डोक्यावरून जातंय. मग कशाला इथे काम घेतलंस? मला काय माहित असं होईल. ते काय नाही, तू साहेबांना फोन कर आणि सांग आम्ही जातो म्हणून, कारण इथं थांबून काही होणार नाही. ए बाबा थांब ना, बघू ना काहीतरी आपण. हे चंद्या, आम्हाला नाही तर काम करायचं, आम्ही दुसऱ्या ठिकाणी बघू काम. चला रे. अरे काय चाललंय इथं काय कळतच नाही. निघायचं म्हटलं तरी वांदे, नाही निघायचं म्हटलं तर हे असं. आपण त्या श्याम्याला वेड्यात काढत होतो, पण तो बरोबर बोलत होता. या घरात ना काहीतरी झोल नक्कीच आहे. अरे तसं असतं तर आपल्याला दिसलं असतं ना. जाऊ दे, तू बोल आपण काय करायचं. काय नाही, तू साहेबांना फोन कर. ते पैसे देतील की नाही माहित नाही, पण त्यांना आपण सगळं समजावून सांगू यार. अरे ते फोन नाही उचलत रे. अरे बाबा आत्ता करून बघ ना, कर फोन. ऐक ना, पहिले इथून बाहेर जाऊया ना यार. या इथे थांबावंसं पण वाटत नाही यार. ठीक आहे, साहेबांची बाहेर वाट बघू. उरकली कामं? कामं काय चालूच असतात. पण तू का मला असं अचानक बोलवलंस? ते मगाशी बोलले ना मी, मला करमत नव्हतं, म्हटलं सहज गप्पा मारायला. अगं मग एक काम कर ना, तू आमच्याच घरी येऊन बस. म्हणजे कसं बोलता बोलता सगळी कामं पण होऊन जातील. नाही नको. काय झालंय किरण, सांग ना. काही नाही. किरण, तुला बरं वाटत नाहीये का? नाही ग, बरी आहे. किरण, तुझा चेहरा बघ कसा झालाय. तुझी झोप नाही झालीये का पूर्ण? तू एक काम कर, तू थोडा वेळ पड, म्हणजे बरं वाटेल तुला. स्वाती, खरंच मी बरी आहे, मला काही झालेलं नाही. मग तुला काही बोलायचंय का माझ्याशी? म्हणजे काही टेन्शन आहे का तुला? नाही, तसं अजिबातच काही नाहीये. ते तू घराची साफसफाई महिन्यातून एकदा करतच असशील ना? हो. मग आत्ता पण करून घे ना. अगं आत्ता पाडव्यासाठी म्हणून सगळी साफसफाई केली होती. किरण, तू असं का बोलतेयस? अगं ते रस्त्याचं किती मोठं काम चालू आहे, बघितलंस ना? रोज धूळ येते घरात. मी आत्ताच साफसफाई करून घेतली. तू पण करून घे ना साफसफाई, जमल्यास आजच करून घे. बर, ठीक आहे. तू बस, मी आले. कधी कधी असं वाटतं सरळ राजीनामा द्यावा आणि गावी जाऊन शेती करावी. का रे? नाहीतर काय अरे, किती टेन्शन आहे आपल्याला. माझं ना स्वप्न होतं माहितीये, असा मोठाहून मोठा पत्रकार होईल, मोठमोठ्या हिरो हिरोईनचे इंटरव्ह्यू घेईन. कसलं काय, कसली डेंजर डेंजर कामं करतो आपण इथे. अरे हे बघ, टेन्शन घेऊ नकोस, यावेळेस तसं काही होणार नाही. निलेदा, नक्की ना? आता तुझं काय, कॅमेरा लोड केले? हो, कधीच. हा, रुचिता, आपलं ठरलं होतं ना, नदीचं शूट करत असताना जे काही घडलं ते आपल्याला गार्गीला सांगायचं नाही म्हणून. सॉरी ना, चुकून बोलून गेले. पुढच्या वेळेस लक्षात ठेव. बरं, चला निघूया. हो. ए चल गार्गी, निघायचं आता. हो, येस. सारा चल. येस. त्या कोऑर्डिनेटरला फोन करून सांग की आपण निघतोय म्हणून. आणि पक्या, त्याला हे पण सांग
की काही खायचं असेल तर घेऊन ठेव, म्हणजे कसं रात्री शूट असेल आणि काही मिळालं नाही तर कुठे शोधणार. सांगतो दादा, त्याला खाली गेल्यावरच कॉल करतो. बरं चला आता. शी, भाजी कशी काय खराब झाली? आत्ताच तर ठेवली होती मी फ्रीज मध्ये. अरे फ्रीजला काय झालं? कोण हवंय? गार्गी इथेच राहते ना? हो, पण तू कोण? आम्ही एकत्र काम करतो. बरं बरं, ये आत ये. नाही म्हणजे तुला कधी मी पाहिलं नाही ना, म्हणून. तुझं काही गार्गीकडे काम होतं का? पण गार्गी ऑफिसला गेली. तुझं नाव काय? मला पाणी मिळेल का थोडं? अरे हो, तू बस ना, मी आणते. गेली कुठे ही मुलगी? अशी काय काय सांगू नाही गेली नाही. मुली आहेत आजकालच्या. स्वाती, कोणाशी बोलतेस तू? अगं गार्गीची मैत्रीण आली होती, मी पाणी आणण्यासाठी आत गेले तर निघून गेली. कोण मैत्रीण? नाव नाही विचारलंस? अगं नाव विचारलं मी, पण पाणी आणायला आत गेले आणि जाऊ दे, करेल ती गार्गीला फोन. तू ये ना आत. नाही नको, मी नंतर येते. अगं ये ना थोडा वेळ. नाही, मी येऊ शकत नाही. का? नाही, थोडं काम आहे, मी येते ना जाऊ. हं? असं काय चाललंय नेमकं? ए चंद्या, साहेब येणार आहेत का? नाहीतर चल निघूया. थांब ना बाबा, तू साहेब येऊ दे ना, मग त्याला जे काय ते सगळं नीट सांगू. फोन तर करून बघ येतात का, नाहीतर चल निघूया. अरे माझा फोन नाही उचलत, तू तुझ्या फोनवरून लाव. बरं, दे नंबर. हा. चंद्या, हा, अरे लफडं झालं. काय झालं? माझा मोबाईल आताच राहिला वाटतं. तू असं वेड्यागत कसा वागतो रे? आता लक्षात आलं तुझ्या मोबाईल आत राहायला? लक्षातच नाही राहिलं माझ्या. जा आज जाऊन बघ जा. हा. एक चंद्या, काय तू चल ना माझ्यासोबत, मला एकट्याला भीती वाटते. काय? चल ना. चल. तू मोबाईल कुठे ठेवला आठवतो का? नाही. तू वर गेलेलास? नाही यार, मी वरती गेलोच नव्हतो. फोनवर कसा? माहित नाही. चल ना बघू. चल. मी इकडे बघतो, तू तिकडे बघ.
ते राजू हा बघ तुझा फोन सापडला. ठीक आहे फोन येतोय. उचल, तुझ्यासाठीच येतो. माझ्यासाठी? हॅलो. ए चंद्या, अरे आपलं ठरलं होतं ना बाहेर बसायचं, मग तू आत का गेलास? अरे ये बाहेर ये. ए आपण तुझा फोन शोधायला आत आलो ना. अरे माझा मोबाईल माझ्या जवळच आहे, असं काय करतोस? ये पटकन बाहेर ये. ए ए चंद्या, ए चंद्या, चंद्या, अरे ये ना मोबाईल शोधू. ए चंद्या, अरे ये ना तुला मोबाईल शोधू. अरे ये. अरे चंद्या, आत कशाला गेलास? काम का थांबलंय तुमचं? साहेब तुमचं काम नको ना पैसे पण नको, आम्ही नाही काम करणार इथे. काय? अरे काय झालंय चंद्या? मी नाही इथे थांबणार. अरे थांब. ए ए
वस्तूची एक वस्तू या घरात आणि या घरातली एक वस्तू तिच्या घरात. गार्गी, मृत्युंजय बंगल्यापासून आता तुला कोणीच वाचवू शकत नाही. गार्गी इथून सरळ गेलीस ना की तुला राईट हँड साईडला बस स्टॉप दिसेल. आलं लक्षात. हे बघ, स्वतःची काळजी घे. तुला काही वाटलं तर परत ये. तसं तुझ्या गाडीतल्या कॅमेराचं फुटेज आम्ही इकडे बघतोय आणि ती बाई तुझ्या गाडीत बसली की सगळ्या गोष्टींचा व्यवस्थित अंदाज घ्या. डोंट वरी, आय हँडल. अगं नाही, सगळं खूप रिस्की आहे म्हणून सांगतोय. ऍक्च्युली खरंच हे सगळं खूप रिस्की आहे, पण तू माझी कार घेऊन जा ना. माझ्या कारमध्ये लेटेस्ट सेफ्टी फीचर्स पण आहेत, तुला बरं पडेल. नको गार्गी, आता आपण ह्या कारमध्ये सेटअप केलं तर हीच कार घेऊन जा. काय मॅडम, आता पुन्हा जर तुमच्या कारमध्ये सेटअप करायला गेलो तर परत वेळ जाईल. या युअर राईट. नाही, मी तुझ्या सेफ्टीसाठी सांगत होते, बाकी काही नाही. एनिवे, जे काही करशील ते नीट कर. आम्हाला परत बघायचंय तुला. ए सारा, आधीच कशाला निगेटिव्ह बोलतेस? मी निगेटिव्ह नाही, प्रॅक्टिकल बोलतीये. तुम्हाला आयडिया सुद्धा नाहीये किती रिस्क आहे याच्यात. ए अरे स्टॉप इट. ना तुला मोटिवेट करता येत नसेल ना तिला तर गप्प तरी बस. नाही, मी काय म्हणतो सारा, तूच का नाही जात गार्गी सोबत? अरे मी गेले असते, पण माझा पाय अजून खूप दुखतोय अरे, म्हणून. पॅट्रिक, डोंट वरी, मी जाते. आणि एनिवे तुमच्या सगळ्यांचं लक्ष असणार आहे ना, सो काळजी नका करू. हो, सांभाळून जा. हा. येस. आणि गार्गी, पुढे आणि मागे कॅमेरा सेटअप केला. ऑल द बेस्ट गार्गी. थँक्यू. चला निघते मी. बघ, चला आपण फुटेज बघूया.